नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 4 सजीवांतील पोषण या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। या व्हिडिओ सारख्या दुसऱ्या सब्जेक्टचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला मिळून जातील। आता प्रश्न क्रमांक 1 आहे, अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करा। इथे काही नावे दिलेली आहेत, त्यांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे। चला तर उत्तर बघूया। शाकाहारी प्राणी। आता दिलेल्या प्राण्यांपैकी शाकाहारी प्राणी कुठले आहेत? गाय, हरिण, शेळी आणि म्हैस। मांसाहारी प्राणी वाघ, सिंह, बेडूक। मिश्राहारी प्राणी चिमणी, मानव, झुरळ। स्वच्छताकर्मी गिधाड। विघटक मृतोपजीवी जीवाणू, कवके। परजीवी गोचीड। प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा। उत्तर, इथे अ गट ब गट दिलेला आहे, तर अ गटामध्ये परजीवी वनस्पतीची जोडी आहे अमरवेल। कीटकभक्षी वनस्पती ड्रॉसेरा। मृतोपजीवी वनस्पती भूछत्र। सहजीवी वनस्पती दगडफूल। प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। त्यामधील अ आहे, सजीवांना पोषणाची गरज का असते? उत्तर, सजीवांमध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात। या जीवन प्रक्रिया सुरळीत चालू राहाव्यात यासाठी पोषण आवश्यक असते। आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि शरीर निरोगी राहण्यासाठी पोषणाची गरज असते। प्रश्न क्रमांक 3 मधील आ आहे, वनस्पतींची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा। उत्तर, प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेने वनस्पती अन्न तयार करतात। जमिनीतील पाणी, क्षार व इतर पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात। तर बघा, कार्बन डायऑक्साइड प्लस पाणी, प्रकाश, ऊर्जा आणि हरितद्रव्यांच्या प्रेझेन्स मध्ये अन्न आणि ऑक्सिजन तयार करतात। अन्न म्हणजे ग्लुकोज, तर त्यांचा फॉर्म्युला आहे 6CO2 + 6H2O = C6H12O6। ई प्रश्न आहे, परपोषी वनस्पती म्हणजे काय? परपोषी वनस्पतींची विविध प्रकार उदाहरणासह लिहा। उत्तर, ज्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते अशा वनस्पतींना परपोषी वनस्पती असे म्हणतात। यांचे पुढील प्रकार आहेत, कीटकभक्षी, परजीवी आणि मृतोपजीवी। त्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत। अन्नासाठी या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात आणि त्यांच्यापासून आपले अन्न मिळवतात। अशा वनस्पतींना परजीवी वनस्पती म्हणतात। यांचे 2 प्रकार आहेत, अर्धपरजीवी उदाहरणार्थ बांडगुळ। बांडगुळ आधारासाठी मोठ्या वृक्षावर असतो। या वृक्षापासून क्षार व पाणी शोषून स्वतःचे अन्न तयार करतो। संपूर्ण परजीवी उदाहरण आहे, अमरवेलीत अजिबात हरितद्रव्य नसते, त्यामुळे ती संपूर्णरित्या आश्रयी वनस्पतींवरच अन्नासाठी अवलंबून असते। कीटकांची भक्षण करून जगणाऱ्या वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती म्हणतात। उदाहरणार्थ घटपर्णे, ड्रॉसेरा। मृतोपजीवी वनस्पती मृत अवशेषाचे विघटन करून पोषक द्रव्ये शोषण करतात। उदाहरणार्थ कवक वर्गीय सजीव। ई प्रश्न आहे, प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे किंवा पायऱ्या स्पष्ट करा। उत्तर, प्राण्यांमध्ये पोषणाचे 5 महत्त्वाचे टप्पे आहेत, ते म्हणजे अन्नपचन, अन्नग्रहण, पचन, शोषण, सात्मीकरण, उत्सर्जन। तर इथे अन्नग्रहणाची 5 टप्पे दिलेली आहेत। उ प्रश्न आहे, एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एकपेशीय सजीव कोणते? उत्तर, पोषणासंबंधीच्या सर्व क्रिया एकाच पेशीत होणारे प्राणी म्हणजे अमिबा,
युग्लिना आणि पॅरामेशियम हे सारे एकपेशीय सजीव आहेत. प्रश्न क्रमांक 4 कारणे लिहा. त्यामधील अ आहे कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो. उत्तर कीटकभक्षी वनस्पती कीटक खातात आणि आपल्या अन्नाची गरज भागवतात. असे कीटक स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी त्यांचा रंग आकर्षक असतो. प्रश्न आ आहे फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते. उत्तर कीटकामध्ये खास कार्य करणारे मुखावयव असतात. फुलपाखरू फुलातला रस शोषते, त्यासाठी त्याला नळीसारखी सोंड असते. याचा वापर करून ते अन्न ग्रहण करते. प्रश्न क्रमांक 5 आहे वनस्पती आणि प्राणी यांच्या शोषण पद्धतीनुसार ओघ तक्ता तयार करा. शोषण वनस्पती आणि प्राणी हे दोन प्रकार आहेत. स्वयंपोषी दिलेली आहे, आपल्याला परपोषी आणि सहजीवी लिहायचं आहे. तर परपोषी प्राण्यांची पुन्हा दोन प्रकार आहेत, कीटकभक्षी आणि मृतोपजीवी. त्यानंतर प्राणी यांचे मुख्यतः 3 प्रकार पडतात, समभक्षी, मृतोपजीवी, परजीवी. त्यानंतर परजीवी प्राण्यांचे पुन्हा 2 प्रकार आहेत, बाह्य परजीवी, अंतरपरजीवी. प्रश्न क्रमांक 6 विचार करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामधील अ आहे आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करतो, म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का? उत्तर आपण जरी वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करीत असलो तरी ते पदार्थ वनस्पती किंवा इतर प्राण्यांनी दिलेल्या अन्नपदार्थापासून बनवतो, जसे गहू, तांदूळ किंवा कडधान्य, अंडी इत्यादी. आपण वनस्पतीप्रमाणे प्रकाश संश्लेषण करू शकत नाही, त्यामुळे आपण स्वयंपोषी नाही. प्रश्न क्रमांक 6 मधील आ प्रश्न आहे स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणती संख्या जास्त असते आणि का? उत्तर स्वयंपोषी सजीवांची संख्या जास्त असते, कारण वनस्पतींची संख्या जास्त असेल तरच त्यावर गोजराण करणारे प्राणी तग धरून राहतील. जर स्वयंपोषी सजीव संख्येने कमी झाले तर त्यावर अवलंबून असणारे परपोषी सजीव नष्ट होतील. म्हणून निसर्गातील अन्न साखळीत स्वयंपोषी सजीव परपोषी सजीवांपेक्षा जास्त संख्येने असतात. प्रश्न क्रमांक 6 मधील ई प्रश्न आहे वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते, मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात, असे का? उत्तर वाळवंटी भागात स्वयंपोषी कमी संख्येने असतात, त्यामुळे अवलंबून राहणारे परपोषी कमी असतात. जिथे अन्नाची चणचण असते तेथे खाणाऱ्यांची संख्या रोडावते. समुद्रात आपल्याला दिसत नसले तरी खूप मोठ्या प्रमाणात वनस्पती, प्लवक नावाचे तरंगणारे जीव असतात. त्यांच्यावर आणि प्राणी प्लवकांवर समुद्रातील अन्न साखळी अवलंबून असते. म्हणून समुद्रामध्ये वाळवंटी भागापेक्षा जास्त संख्येने परपोषी आढळतात. प्रश्न क्रमांक 6 मधील ई प्रश्न आहे हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतींच्या इतर अवयवांत अन्न का तयार होत नाही? उत्तर हिरव्या भागांत हरितद्रव्य असते. हरितद्रव्य असलेल्या भागातच प्रकाश संश्लेषण होते, त्यातूनच अन्न निर्मिती होते. म्हणून हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतींच्या इतर अवयवांत अन्न तयार होत नाही. प्रश्न 6 मधील उ प्रश्न आहे बाह्य परजीवी व अंतरपरजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते? उत्तर परजीवी प्राणी अन्नासाठी पोशिंद्यावर अवलंबून असतात. बाह्य परजीवी चषुकासारखे किंवा सुईसारखे मुखावयव वापरून रक्त शोषतात. उदाहरणार्थ डास, ढेकूण इत्यादी. डासांसारखे
कीटक मलेरिया, डेंग्यू यांसारखे रोग संक्रमित करतात. अंतरपरजीवी शरीरात राहत असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे रोग निर्माण करू शकतात. बाह्य परजीवी व अंतरपरजीवी प्राण्यांमुळे आरोग्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.